सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामस्थ देवतांच्या वार्षिक जत्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील पहिल्या जत्रेची सुरुवात कुडाळ तालुक्यातील आवळे गाव होत असते। आवळे गावाचे ग्रामदेवत श्री नारायण मंदिरात भाविकांनी दर्शन नवस फेडण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले। आवळे गाव येथे श्री नारायण मंदिर हे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांचे एकत्रित देशातील एकमेव मंदिर आहे। या जयर उत्सवात कोकणाची लोककला दशावतार सादर केला जातो। पहिला जी आवळे गाव म्हणजे अव्वल गाव म्हणजे ते प्रोनाउन्सेशन म्हणजे इंग्लिश म्हणजे आपल्या संस्थान काळात ते ब्रिटिश लोक होते ते प्रोनाउन्सेशन आवळे गाव झालं। आवळे गावचं आवळे गाव पण हे ॲक्च्युली ते अव्वल गाव आहे आणि त्यावेळी संस्थान काळापासून कारण आवळे गावात पहिल्यांदा पोलीस आउटपोस्ट PSC सगळे पहिल्यांदा आवळे गावातच होतं। कारण संस्थान काळातील सगळे राजे आमच्या शिवरामराजांचे वंशज इथे चव्हाट्यावरती येऊन न्याय निवाडा पंचवर्षीतल्या दशवर्षात सगळ्यांचा न्याय निवाडा इथे येऊन करायचे। त्याच्यापासून ही प्रथा झाली की आवळे गावचं सुरुवात करूया आणि आवळे गावामध्ये पहिली जत्रा नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जत्रा सुरू होतात। देवस्थानाची काय खासियत आहे? आमचं देवस्थान हे जवळजवळ 300-350 वर्षापूर्वीचं देवस्थान आमचं देवस्थान लिंगरवळा देवस्थान पण सगळे कार्यक्रम हे नारायण मंदिर आणि संपूर्ण भारत देशात ब्रह्मा विष्णू महेशची एकत्र मूर्ती हे आवळेगाव नारायण मंदिरमध्ये आहेत। आणि आमचं सगळं देवस्थान वरती लिंग मंदिर आहे, रवनाथ मंदिर आहे, मराठी मंदिर आहे, सगळी मंदिरं आमची तिकडे वरती आहेत। पण संपूर्ण हे सगळे कार्यक्रम हरिनाम सप्ताह काय जेवढे कार्यक्रम आहे कारण हे सेंटर पॉईंट पडलं आहे। आमचं संपूर्ण आवळेगावचं सेंटर पॉईंट हा नारायण मंदिर आहे आणि नारायण सगळे कार्यक्रम नारायण मंदिरमध्ये होतात। पंकज मडे, जनशक्ती, कुडाळ।